सांगली वारणा नदीवरील मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली गेलाय। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.5 मिलीमीटर पावसाची नोंद। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। पाली नागोठणे परिसरात जोरदार पाऊस। आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। खेड खोपी धामणंद मार्गावर मोठे भूस्खलन, रस्त्याचा काही भाग खचला असल्याची माहिती। मीरा रोडच्या नयानगरमधील काँगो स्टेटमध्ये पाणी साचले। स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करत पालिकेच्या पाणी निचरा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। खोपोली शहरात पावसाचं पाणी मुख्य बाजारपेठेत शिरले। घरांमध्ये पाणी गेल्यानं मोठं नुकसान। वसईतील मधुवन टाउनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या 41 शिक्षकांची सुखरूप सुटका। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाल्याचं चित्र। वसईच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसानं झोडपलं। मोरी गावातून 70 ते 100 नागरिकांचं रेस्क्यू। विक्रोळीत साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। संतप्त नागरिकांचं टायरच्या ट्यूबवरून अनोखे आंदोलन। कोल्हापूरमधील गडहिंग्लजमधल्या हिरण्यकेशी नदीवर तात्पुरता उभारण्यात आलेला पूल वाहून गेलाय। गडहिंग्लजकडे जाण्यासाठी आजरा मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर। साताऱ्यात मुसळधार पावसाचा तडाखा। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरील गुलमोहराचं झाड रस्त्यावर कोसळलंय। महाबळेश्वरमधील वेण्णा तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ। डोंगर दऱ्यांमधील धबधबे देखील प्रवाही झाल्यानं परिसर पुन्हा एकदा हिरवाईनं नटलाय। मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधील मेठल नगर परिसरातील अनेक घरात पावसाचं पाणी। पावसाळ्यापूर्वीची भुयारी गटारांची पालिकेकडून सफाई केली नसल्याचा आरोप। टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात गटाराचं पाणी नागरिकांच्या घरात। लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीत सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ। वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, बाव नदी दुथडी भरून वाहते। जळगावमधील हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडले। हतनूर धरणातून 49,582 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू। मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाय। विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप परिसरात जोरदार पाऊस। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे विलेपार्ले पूर्वेमधील नेहरू रोड आणि सखल भागांमध्ये पाणी साचलं। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन। मुंबईच्या चेंबूरमध्ये पुन्हा झाड कोसळलं। कोणतीही जीवितहानी नाही। करोळ घाटामध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। कोल्हापूर शहरात पावसाची उघड झाप। तर राजाराम बंधाऱ्यासह 19 बंधारे पाण्याखाली। जळगावात एसटी बसमध्ये पावसाच्या पाण्यानं गळती। प्रवाशांना बसमध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागतोय। जळगावातील दीक्षितवाडीत महावितरणच्या कार्यालयाला गळती। कार्यालयात साचलेल्या पाण्यातूनच ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांना वाट काढण्याची वेळ। पालघरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पावसाचं पाणी। जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच गुडघाभर पाणी। मुंबईला अति मुसळधार पावसाचा इशारा। महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडून आढावा। नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेचे सुमारे 10,000 कर्मचारी ऑन फील्ड कार्यरत। सिंधुदुर्गातील आंबोली, सावडा, वैभववाडीतील नापणे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। देशातील पहिल्या काचेच्या पुलावर देखील पर्यटक। बदलापूरच्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। नदी किनारी गर्दी न करण्याच्या पोलिसांच्या सूचना। मीरा भाईंदरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। लोणावळा येथील कार्ला गडावर मुसळधार पाऊस। मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी साचल्याचं चिन्ह। रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ। खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर। साताऱ्यात कास पठारावर दुर्मिळ सातारी वायतुराचे आगमन। पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेचा कर वसुलीसाठी नवा फंडा। मालमत्तेचा कर भरल्याशिवाय नवीन नळ कनेक्शन दिलं जाणार नाही। पालिकेचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेले 16 बीएलओ अद्याप कामावर नाहीत। गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस।
रमेश घुलेंच्या तक्रारीवरून खासदार बजरंग सोनवणेंचे समर्थक बाळासाहेब पाथरकरांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बाळासाहेबांवर बदनामी केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील शाळांच्या दुरुस्तीसाठी 3,55,00,000 निधी मिळूनही शाळांची दुरुस्ती नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतींमध्येच घ्यावं लागते शिक्षण. कोल्हापूर जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू. कोल्हापुरातील दंगल नियंत्रण पथकाची आता शहरावर फिरती नजर. पोलीस उपाधीक्षक कार्यालयातून खरं तर उपक्रमाची सुरुवात. नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मांतरण अत्याचार प्रकरणी रजा मेमन, शाहरुख कुरेशी आणि अश्विनी चेनानी यांचे जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलेत. संशयित आरोपींचे वकील उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार. तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती स्थापन केली जाणार. चांगल्या पगाराचा आमिष दाखवून म्यानमारमध्ये कैदेत ठेवलेल्या बीडच्या स्वप्नीलच्या कुटुंबियांची विदेश मंत्र्यांना हाक. आमच्या मुलाला सुखरूप परत आणा, कुटुंबियांची भावनिक साथ. यवतमाळमधील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम. बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार. अजितदादांच्या आठवणीत बारामती स्वच्छता मोहीम. सनसेट पॉइंट जलशुद्धीकरण केंद्र परिसर चकाकलेला आहे तर विशाल जाधव मित्रपरिवाराचा उपक्रम. वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव नाक्याजवळ गोवंशाची वाहतूक. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची कारवाई. 25 जनावरांची सुटका. कोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक बनल्या लेखिका. वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि शाही पाककलेचा स्वाद पुस्तकात. वर्ध्यातील 132 जीर्ण इमारतींना नगर परिषदेच्या नोटिसा. संबंधित इमारतीची तातडीनं दुरुस्ती करावी किंवा आवश्यक असल्यास इमारती पाडाव्यात. नगर परिषदेचे निर्देश. मोडलिंब एमआयडीसीसाठी शेतजमीन शासनानेच खरेदी करून बाधितांना योग्य मोबदला द्यावा. पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी. पितळी मोहर ठरते. धाराशिव येथील अन्न औषध प्रशासनाची डोकेदुखी. भेसळ नमुने घ्यायला अन्न औषध प्रशासन पुढे. मोहर नसल्यानं अडचण. धुळे जिल्ह्यात एसटीचा अनागोंदी कारभार. गळक्या बसमधून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. विद्यार्थ्यांचे दप्तर, पुस्तके आणि गणवेश भिजत असून सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण. पलूसच्या बुर्लीच्या बनचाप्पा वनात अटल आनंद वन वृक्ष लागवड शुभारंभ. सुमारे 5,000 वृक्षांची लागवड तर विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड. भाईंदरच्या वादग्रस्त बॉटल नेक ब्रिजवर पहिला अपघात. सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. बॉटल नेक ब्रिज सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात. वाशीमध्ये अन्न सुरक्षा प्रशासनानं धडक कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांना दणका. नियमांचं उल्लंघन आढळल्यानं एका हॉटेलचा परवाना तातडीनं निलंबित. नंदुरबारमध्ये 140 शाळांमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्प उभारणार. जिल्हा नियोजन आणि विकास समितीचा निर्णय. 120 प्राथमिक शाळा आणि 20 आश्रम शाळांमध्ये बसणार सोलर यंत्रणा. चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाला मोठं वळण. शिवसेनेकडून एसपींकडे सखोल चौकशीची जोरदार मागणी. कचरा वर्गीकरण करणाऱ्या कामगार महिलांचं ठिय्या आंदोलन. 8 महिन्यांपासून कामगारांचे पगार न मिळाल्यानं संताप. चंद्रपूर महानगरपालिकेतील आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर ठिय्या. सिल्लोडमध्ये नगर परिषदेमार्फत 5,000 घरकुल प्रस्ताव तयार करू. आमदार अब्दुल सत्तार यांची ग्वाही. घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आपण कटिबद्ध. सत्तारांचं वक्तव्य. अमरावतीतील शहीद भगतसिंग उद्यानाची दुरावस्था. उद्यानात कथित गैरप्रकार, अस्वच्छतेचा आरोप. नियमानुसार कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ठाकरे सेनेचा इशारा. गडचिरोलीत नवीन केंद्रीय विद्यालयाला मान्यता. आगामी 30 दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार. लवकरच इयत्ता 1 ते 5वीचे वर्ग सुरू होणार. जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांची माहिती. नाशिकची साक्षी जैन सीए फाउंडेशन परीक्षेत देशात प्रथम. सातत्यपूर्ण अभ्यासातून साक्षीनं ठेवला आदर्श. गौरवास्पद कामगिरीमुळे विविध स्तरातून साक्षीचं कौतुक. भिवंडीतील चाविंद्रा रोडवर उभ्या असलेल्या बसला भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट. भंडारा जिल्हा न्यायालयात 18 जुलैला विशेष लोक अदालत. धनादेश अनादर प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्याचं आवाहन. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायलाच पाहिजे. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटलांच्या वक्तव्यावरून वाद. भ्रष्टाचाराला विरोध करण्याऐवजी प्रमाण ठरवतायत. उपनगराध्यक्षांच्या वक्तव्यावर विजय कुंभार यांचा संताप.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे वारकऱ्यांच्या पंक्तीत जेवण. पंढरपुरात वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंक्तीत. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी असली तरी सरकारला तिजोरीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा लागतो. दिलीप वळसे पाटील यांचे कर्जमाफीवर मोठं वक्तव्य. भाजपमध्ये या मगच निधी मिळेल असं सांगितलं. खासदार अमर काळेंचा भाजपवर गंभीर आरोप. निधीसाठी भाजपमध्ये जाण्यास भाग पाडलं जातं, काळेंचं वक्तव्य. शरद पवारांचे राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर. 15 ऑगस्टपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्र दौरा. आमदार आणि खासदार करणार महाराष्ट्र दौरा. आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही. विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही. काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चांवरून शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. महायुतीकडून आमच्याशी कोणताही संपर्क नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर अमर काळेंचं उत्तर. लवकरच वेगळा निर्णय घेणार. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचा महायुतीला इशारा. हे खोटारडं सरकार. सरकारकडून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक. शेतकरी कर्जमाफीवरून नाना पटोलेंचा हल्लाबोल. केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलाय. केंद्रातील लोक वाटेल तसं वागतायत. हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरलाय. अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचा संतप्त सवाल. हवामान बदलावर बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी उपाय. धाराशिवच्या रोईभर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त. सोयाबीन, चिया, मूग, उडीद, गहू आणि ज्वारी या शेतमालाचा लिलाव. कृषी उत्पन्न बाजार समितीत आवश्यक खबरदारी घेण्याचं शेतकऱ्यांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.